श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, दीपाली डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। तर आज आपण बाहीची डिझाईन बघणार आहोत। अशा प्रकारे मी इथे बाहीचे मापे टाकून घेतले आहे। छान अशी बाही तयार होते। व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करत बघितला तर तुमच्या लक्षात येणार नाही। व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर एकदम छान प्रकारे लक्षात येते कशा प्रकारे आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने बाहीवरती डिझाईन करायचे आहे। इथे मी अस्तरचा कपड्यावर टाकून ब्लाउज पीसच्या कपड्यावर टाकून कट करून घेतला आहे। इथे आपण आता ब्लाउज पीसच्या कपड्यावर अस्तर टाकून टीप टाकून घेत आहोत। तर असंच दुसऱ्या बाहीची सुद्धा आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला इथे दाब शिलाई द्यायची आहे। त्याने ब्लाउजला खूप छान फिनिशिंग येते। याला दुमडून परत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। याच पद्धतीने दुसऱ्या बाहीला सुद्धा आपल्याला अशीच टीप मारून घ्यायची आहे। वरच्या साईडला येथे आपल्याला वरून टीप मारून घ्यायची आहे, कारण कपडा सटकत नाही आणि जो साईडचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने छान असा कट करून घ्यायचा आहे साईडचा कपडा आपल्याला। विरुद्ध भागात बाही जोडून आपल्याला मधोमध मार्किंग करून घ्यायची आहे। आपल्याला मधोमध डिझाईन टाकायची आहे। तर अशी दोन्ही बाह्यांना मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथं थोडंसं कट मारून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्याला कळेल बाही जोडायच्या टायमाला आणि व्यवस्थित आपली डिझाईन मधोमध आली पाहिजे। येथे मी कॅनव्हासचा तुकडा घेतलेला आहे आणि कॅनव्हासवरती आपल्याला जशी बाहीला डिझाईन टाकायची आहे त्या आकाराने आपल्याला कॅनव्हास काढून घ्यायचा आहे। कॅनव्हास काढल्याच्या नंतर आपल्याला अस्तरचा कपडा घ्यायचा आहे आणि अस्तरच्या कपड्यावर ते कॅनव्हास जोडून घ्यायचा आहे। मी दाखवते या पद्धतीने आपल्याला कॅनव्हास जोडून घ्यायचा आहे। साईडचा उरलेला कपडा कट करून इथे टेप मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो। साधारणतः 3 इंच खालून सोडलेला आहे मी आणि वरच्या साईडला मधोमध येथे आपल्याला कॅनव्हास ज्या आकाराने कट केला आहे ते इथे ठेवून आपल्याला त्याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे। आणि टीप मारून घेतल्याच्या नंतर अशा पद्धतीने आतून आपल्याला दुमडून घ्यायचं आहे आणि वरून फिनिशिंग मध्ये एकदम छान अशी शिलाई मारून घ्यायची आहे। असंच आपल्याला दुसरी बाही सुद्धा तयार करून घ्यायची आहे। येथे मी एक कळीचं फूल तयार करून घेतलेला आहे, ते आपल्याला असं मधोमध टाकायचं आहे। बघा याने किती छान लुक आलेला आहे बाहीला। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे खूप छान अशी बाही सोप्या पद्धतीने शिवून बघा, नक्कीच छान असे फिनिशिंग येते त्याला। येथे आपण इथे लेस लावून घेऊया। अशा प्रकारे छोटी अशी लेस लावून घ्यायची आहे। याने खूप छान लुक येतो। बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे। ज्या नवीन ताई असतात त्या ताईंना ज्या नवीन ताई चॅनलवर आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि काही चुकला असेल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ते सुद्धा कमेंट करून सांगा। तर अशा पद्धतीने आपली बाही तयार झाली आहे। बघा किती छान असं लुक येते आता लेस लावल्याच्या नंतर। आपल्या चॅनलवर छान छान असेच व्हिडिओ येत राहतील। ब्लाउज डिझाईनचे, बॅक साईडची डिझाईन, बोटनेक, प्रिन्स कट ब्लाउज हे सुद्धा मी व्हिडिओ अपलोड करणार आहे। नवीनच माझे चॅनल चालू केलं आहे तर सर्वांनी सपोर्ट करा। लेस लावल्याच्या नंतर काही अशी बाहीचं लुक दिसत आहे।
तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा मैत्रिणींनो. या ब्लाऊजची बॅक साईडची डिझाईन मी व्हिडिओ टाकलेला आहे, तर नक्कीच जाऊन बघा. तर अशा पद्धतीने आपली बाई अशी तयार झालेली आहे. बघा किती छान वाटते. तर दुसऱ्या बाईला सुद्धा आपण लेस लावून घेऊ अशा पद्धतीने. व्हिडिओ पूर्ण पहा, आवडल्यास शेअर करा. अशाच पद्धतीने आपण आता दुसऱ्या बाईला सुद्धा लेस लावून घेत आहोत. छान पद्धतीने आरामात आपल्याला इथं लेस लावून घ्यायची आहे. इथं मी कळीला बटन सुद्धा लावलेला आहे. बटनने सुद्धा खूप छान लुक आला आहे बाईला. फिनिशिंग देता वेळेस पूर्ण धागे असे कट करून घ्यायचे. आधी मध्ये कुठेच धागा इथं लेसला दुमडून घ्यायचा आहे आणि इथं रफ करायचा आहे, जेणेकरून लेस निघणार नाही. मी याच्यावर परत दुसरी शिलाई मारून घेत आहे, जेणेकरून फिनिशिंग छान येते. मधोमध कधीच लेसला शिलाई मारायची नाही. दोन्ही साईडने लेसला शिलाई मारायची, त्याने लेसला अशी छान फिनिशिंग येते आणि लेस निघत नाही. बघा इथे दुसरी सुद्धा बाई मी रेडी करून घेतलेली आहे. तर कशी वाटली आपली बाहीची डिझाईन नक्कीच सांगा मैत्रिणींनो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.